आज या ठिकाणी रमेश घोलेंवरती वाटेल ते आरोप करतात, तो लाज वाटली पाहिजे कुठंतरी। या ठिकाणी मनोज जरांगे म्हणतात की SITचा तपास झाला आणि त्याच्यामध्ये सौरभ सोनवणे कुठं दोषी आढळत नाही। मग नेमकं SITच्या प्रमुखांनी अगर बीड जिल्ह्याचे SPंनी मनोज जरांगेंना काही माहिती दिली आहे का की ह्या संदर्भातला तपास पूर्ण झालाय का नाही? या प्रकरणामधला मुख्य मास्टरमाइंड सौरभ सोनवणे याला अटक झाली पाहिजे। तपासात जे काही निष्पन्न होईल ते होईल। मयत विलास घुलेला न्याय द्या ही प्रमुख मागणी घेऊन बीडच्या टाकळी गावामध्ये जे घुले कुटुंबीय आहे ते सकाळपासून आक्रमक झालेले गावातील पाण्याच्या टाकीवरती ते जाऊन आंदोलन करत आहे। या ठिकाणी जे आरोपी आहेत आरोपींना तात्काळ अटक करा ही प्रमुख मागणी आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता विलासच्या ज्या पत्नी आहेत त्या देखील पाण्याच्या टाकीवर चढल्यात। भाऊ रमेश घुले असतील त्यांच्या आई देखील या पाण्याच्या टाकीवरती आहेत। सकाळी 9 ते 10 वाजल्यापासून हे आंदोलन सुरू आहे। ग्रामस्थांनी देखील ठिय्या आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। ग्रामस्थांचा देखील महिला देखील यामध्ये समावेश आहे, महिलांचा देखील सहभाग आहे। काय सांगाल, सकाळपासून आंदोलन सुरू आहे, काय प्रमुख मागण्या आहेत, काय सांगाल सविस्तर? ह्या प्रकरणाचे जे प्रमुख आरोपी आहेत जे की विलास घुले यांनी रमेश घुलेंना सांगितलं होतं की त्यांना मारताना कुणाची नावं घेतली जात होती, पुरवणी जबाबामध्ये त्यांचे जे नाव आहे सौरभ बजरंग सोनवणे यांना तात्काळ अटक झाली पाहिजे। त्याचबरोबर हे सर्व कट रचून ह्या खून झालेला आहे। हे कट रचल्यामुळं आणि संघटित गुन्हेगारी असल्यामुळं हे जे चाकू वगैरे ज्या पद्धतीनं सोबत बाळगला यांनी, हे सर्वजण सराईत गुन्हेगार आहेत। त्यांच्यावर याच्या अगोदरचे देखील काही गुन्हे आहेत ह्या असं आम्हाला माहिती भेटते। त्याच्यामुळे यांच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी। सामाजिक प्रेशर हे आणण्यासाठी कुटुंबावर, घुले कुटुंबावर या ठिकाणी रमेश घुले यांच्यावरती वाटेल ते आरोप केले जात आहेत। 30-40 गुन्हे म्हणतात। आज भारतामध्ये लोकशाही आहे, संविधान आहे, पोलीस यंत्रणा आहे। एखाद्यावर जर एवढे गंभीर स्वरूपाचे 30-40 गुन्हे नोंद असतील तर मला नाही वाटत तो व्यक्ती बाहेर राहू शकतो। आणि आज या ठिकाणी रमेश घोलेंवरती वाटेल ते आरोप करतात, तो लाज वाटली पाहिजे कुठंतरी। पोस्कोचे गुन्हे म्हणतायत, बलात्काराचे गुन्हे म्हणतायत, दरोड्यांचे गुन्हे म्हणतायत। ह्यांना हे असे जे सोशल मीडियावरती जे फेक नेरेटिव्ह पसरवणारे जे काही लोक आहेत ना, ह्यांना खरंच शरम आणि लाज वाटली पाहिजे। त्यांच्या घरातला माणूस गेलाय आणि तरी देखील तुम्ही अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये राजकारणात असाल तर अत्यंत दुर्दैवी गोष्ट या माध्यमातून मलाही वाटतं। आणि ह्या अशा लोकांवरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी ही देखील प्रमुख मागणी या माध्यमातून आम्ही करतोय। ह्या सर्व गोष्टींचा विचार बीड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक साहेबांनी केला पाहिजे। त्याचबरोबर SITने आम्हाला अजून आपल्या कुटुंबियांना माहिती दिलेली नाही। आणि या ठिकाणी मनोज जरांगे म्हणतात की SITचा तपास झाला आहे आणि त्याच्यामध्ये सौरभ सोनवणे कुठं दोषी आढळत नाही। मग नेमकं SITच्या प्रमुखांनी अगर बीड जिल्ह्याचे SPंनी मनोज जरांगेंना काही माहिती दिली आहे का की ह्या संदर्भातला तपास पूर्ण झाला आहे का नाही? ते अशा पद्धतीनं स्टेटमेंट करून ह्या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा का प्रयत्न करत आहेत? ह्या सर्व गोष्टी आहेत, हे कुठंतरी थांबल्या पाहिजेत आणि त्या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे। प्रमुख मागणी घेऊन आम्ही गावकरी या ठिकाणी बसलेले, गावकऱ्यांसोबत आम्ही देखील या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। आणि कुटुंबीय ते वयस्कर आई आहेत, विलास घुलेंच्या पत्नी आहेत, भाऊ आहेत, ते सर्व कुटुंबांना आज दुःखामध्ये 10 दिवस झालेत फक्त। आणि त्यांना जर ही वेळ येत असेल असं टाकीवरती चढून न्याय मागण्याची तर मला वाटतं हे खूप मोठं दुर्दैव आहे। अधिवेशन सुरू आहे, मुख्यमंत्री कुठेतरी दुर्लक्ष करतायत। आजपर्यंत ह्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांचे एकही स्टेटमेंट आलेलं नाही किंवा त्यांनी ह्या कुटुंबाबद्दल थोडी सहानुभूती पण व्यक्त केलेली नाही। एखादा श्रद्धांजलीपर त्यांनी एखादा वाक्य शब्द या ठिकाणी बोललेलं नाही। ते आम्हाला दुःख वाटतं ना मुख्यमंत्र्यांचं, की जर एखाद्या विशिष्ट प्रकरणामध्ये तुम्ही जर वेगळा न्याय देत असाल, तुम्ही सतत येऊन मीडियासमोर मांडत असाल आणि एका प्रकरणामध्ये तुम्ही शांत बसत असाल तर हे समाज बघतोय ना। म्हणजे तुम्हाला मतदान करणारा वर्ग, तुम्हाला मानणारा वर्ग, तुमच्याकडनं अपेक्षा ठेवणारा वर्ग, तुम्ही जर असं त्याचा भ्रमनिराश करत असाल तर भविष्यात लोक निर्णय घेतील काय? काय सांगाल, एक ग्रामस्थ म्हणून तुम्ही सकाळपासून आंदोलन करतायत, काय प्रमुख मागण्यात सरकार आणि प्रशासनमधील कुणी आलंय का, काय सांगाल? सकाळपासून प्रशासनामधलं आलेलं नाहीत कुणी। पोलीस आहेत 2 लक्ष ठेवतात, पण आमची एक मुख्यच मागणी या प्रकरणामधला मुख्य मास्टरमाइंड सौरभ सोनवणे याला अटक झाली पाहिजे। तपासात जे काही निष्पन्न होईल ते होईल आणि त्या घुले कुटुंबियाची नाहक सोशल मीडियावर होणारी बदनामी थांबली पाहिजे। त्यांच्यावर नसलेले गुन्हेसुद्धा त्याच्यामध्ये अटॅच करून काहीतरी फेक अकाउंटवरून त्याला बदनाम केलं जात आहे। आज कुटुंब सकाळी 9 वाजल्यापासून जवळपास टाकीवर येऊन बसलं आहे। आज 5 वाजेपर्यंत त्यांनी अल्टिमेटम दिला आहे। जर काही करता त्या कुटुंबाचं झालं, घरात झालं एक तर आणि होयालाही दुसरं, ही मोठी संघटित गुन्हेगारी ह्या सर्ववर मकोका अंतर्गत कार्यवाही झाली पाहिजे आणि त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, हीच या ठिकाणी गाववाल्याच्या वतीने मी मागणी करतो। काय सांगाल, तुम्ही देखील या ठिकाणी आलेला आहात, आंदोलन सुरू आहे, काय प्रशासनातील अधिकारी आलेत का, काय चर्चा झाली आहे का, काय नेमकं? चर्चा वगैरे काहीच झालेली नाही। अधिकारी नुसते येऊन गेले
आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या 11 दिवस झालं विलासचा हत्या झालेली, त्याला आज 11 दिवस झालेले आणि 11 दिवसापासून प्रशासनानं पाहिजे तेवढी दखल घेतलेली नाही. गेल्या 11 दिवसामध्ये मेन जो आरोपी आहे ते मोकाटच आहे. मी पहिल्यापासून किंवा आज ज्यावेळेस बोलतो होते की कुठलंही प्रकरण असं प्रशासनाची हे जे गुंड लोक त्यांच्यावर कसलाच दबाव राहिलेला नाही. ज्यावेळेस लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असल्या घटना घडत नव्हत्या. त्यावेळेस जीवचक होती ती आज राहिलेली नाही. देवाभाऊला एक गोष्ट सांगायची की गृहमंत्रीपद चालवतात, कुठलाही जातीपातीचा कशाचाही विचार न करता असल्या गुंडाला ठेचून हे करावं. काल नरसापूरमध्ये जो निर्णय दिला त्याचं स्वागत करायला पाहिजे सर्वांनी. आणि ह्या पण प्रकरणामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवून ताबडतोब निर्णय द्यावा हीच गावकऱ्यातर्फे विनंती आहे. आणि जे गुंड आहेत त्या अशा गुंड प्रवृत्तीला हाणून पाडलं पाहिजे. पोलीस प्रशासन काय करते का नुसते नोकऱ्या करायला म्हणजे काय हे करायला लागले का? ह्यांनी 100% हा असल्या ह्याच्यावर दडपण आणलं पाहिजे. आरोपी कसे काय यासाठी सुटतात म्हणून गुन्हे करतात. 2-4 वर्षाखाली 2 वर्षाखाली या प्रकरणात कुणाचा दबाव आहे असं वाटतं? 100% दबाव आहे. जातीवादी चालू आहे, सगळा दबाव आहे. प्रशासनात पैसे घेऊन मोकळे झाले तर त्याच्यामुळंच झालं ना. एक PI उनवणे म्हणून त्यानं तर आम्हाला 5 दिवस या प्रकरणामध्ये आंदोलन आम्ही केले की आता तपासला होता हे आरोपी नाही तर CDR तपासतो. उनवण्याचा CDR तपासा ना. उनवण्याचा जर CDR तपासला तर 100% तर ते बाहेर येईल. आपण पाहता या ठिकाणी टाकळी गावामध्ये ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत. विलास घुलेला न्याय द्या ही प्रमुख मागणी घेऊन हे आंदोलन सुरू आहे. ग्रामस्थ एकीकडं ठिय्या देत आहेत तर दुसरीकडे कुटुंबीय जे आहे ते पाण्याच्या टाकीवर चढलेत. या ठिकाणी महत्त्वाच्या मागण्या ज्या आहेत त्या आंदोलकांनी केलेल्या आहेत. या ठिकाणी जे पोलीस अधिकारी आहेत केचे उनवणे यांचा CDR तपासा अशी देखील मागणी या ठिकाणी केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण जे आहे ते संवेदनापूर्वक घ्यावं, या ठिकाणी यावरती त्यांनी बोलावं अशी देखील त्यांनी मागणी केली. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे या ठिकाणी जे खासदार आहेत बजरंग सोनवणे यांच्या मुलाला तात्काळ अटक करण्यात यावं, सौरभ सोनवणेला तात्काळ अटक करण्यात यावं ही प्रमुख मागणी घेऊन हे आंदोलक बसले. तर 5 वाजेपर्यंत प्रशासनाने जर यावर तोडगा काढला नाही, निर्णय घेतला नाही तर या ठिकाणी काहीही होऊ शकतं असा देखील इशारा या ठिकाणी आंदोलकांनी दिलेला आहे. त्यामुळं प्रशासन आणि सरकार यावर काय निर्णय घेणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विनोद जिरे, लोकमत, टाकळी, बीड.